नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला। तर आमचं हे वालं करडू त्या पहिल्या करडांसारखं जसं ते मरायच्या आधी करत होते ना, तसंच करायला लागलं होतं। तर काल माझा भाऊ घरी होता आणि काल चालूवार होता ना, काल त्याला दवाखान्यात नेला। तर डॉक्टर काय बोलले? डॉक्टर बोलले दुधाची कमतरतेमुळे होते। दुधाची कमतरता होती, डिहायड्रेशन होते का? आणि जे आपण गाईचं दूध पाजतोय ना, तर ते बोलते अर्ध पाणी ना अर्ध दूध पाजा। पचत नाही का त्यांना? म्हणजे जे त्याच्या आईचं दूध पाहिजे ना, त्या मान्याने ते दूध काम करत नाही। आमच्या शेळ्यांलाच मित्रांनो तुम्हाला सांगितलं तसं दूधच नाही ह्यांना, तर करडांना दूध कमी होत होतं आणि ते गाईचं दूध जरी बाटली पाजलं तरी त्यांना तेवढंसं हे होत नव्हतं। आणि मेनली डॉक्टर बोलले डिहायड्रेशन होतं आहे त्यांना, कारण आमच्या शेळ्या पण जास्त पाणी पित नाही। तर त्याच्यामुळे डॉक्टर काय बोलले का त्यांना अर्धी बॉटल, ते आपण एवढी बॉटल पाजतो ना, मी दाखवलेली बॉटल, तेवढं अर्धं दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यात अर्धं पाणी टाकायचं आहे आणि ते तेवढं त्याला पाजायचं आहे सकाळ संध्याकाळ एक बॉटल। हां, एक जास्त नाही। तुम्ही जास्त दूध पाजाल तर अजून त्याचं हे जास्त दूध नाही। आम्ही काय करत होतो, एक बाटली पूर्ण दूधच पाजत होतो, एक बाटली याला असं। तर दोन बाटल्या तसं नाही सांगितलेलं त्यांना, अर्धी बॉटल दूध आणि अर्धा बॉटल पाणी घ्यायचं आहे आणि अर्ध सलाईन भरलं त्याला। सलाईन भरलं का? पहिले एक इंजेक्शन दिलं, ते फारच अंग पाकडे होते, मग इंजेक्शन दिलं त्यांनी। सरकारी डॉक्टर चांगले तिथे बरं का। मग जागेवर आलं, शांत बसलं, मग अर्ध सलाईन इकडून भरला, अर्धा इकडून भरला आणि परत एक इंजेक्शन मेडिकलमधनं मारलेलं, 2 इंजेक्शन आणायला सांगितली। मग ते 2 इंजेक्शन लावली, मग क्लिअर झालं, उभं राहायला लागलं, चालाय वगैरे लागलं। घरी आलं का थोडा वेळ बसलं होतं, औषधं दिली आणि हे बघा, हे एक अजून टॉनिक सारखं दिलंय त्यांना, आता हे क्लिअरली दिसत असेल। शेळ्यांना कॅल्शियमची पावडर सांगितलेली आहे। आता बरं आहे, म्हणजे चालतंय, खातंय, पितंय, व्यवस्थित आहे। ते सलाईनामुळे माश्या बघ ना किती बसल्या। सलाईन त्याचं बाहेर येत होतं ना, त्याच्या अंगाला पण पूर्ण तो वास येतो। मम्मीला म्हणलं आंघोळ घाल त्याला, तर मम्मी म्हणते आजच्या दिवस नको। आणि याला तर संडास लागलेली आहे, त्याला औषध देतो 2-3 दिवस झाले तरी त्याचं काही नीटच होईनी, ते आज लईच शांत झालेलं आहे। संडास थांबून द्यायची औषधं एवढी देतो तरी। आणि मित्रांनो, तुम्ही म्हणता की शेळ्यांना बाहेर 1 तास तरी उन्हात फिरवत जा। मेनली बाहेर आमची जागाच नाही आहे, तर कसं फिरवायचं? आणि तिथं आता सामान वगैरे पण आहे। आता आम्ही थोडंसं हे थंडी कमी झाली ना का हे वरचं काढणार आहे ना, अर्ध काढायचं, अर्ध ठेवायचं, अर्ध हे काढणार आहे। बघू काढतायत का नाही, कारण पावसाचा काही भरोसा नसतो। कसं करायचं माहिती आहे का? त्यांना मोकळच ठेवायचा, गव्हाण एक साईडला करायची अशी आणि एक साईडला जाळी टाईप करायचं असं, आणि त्याच्यात मोकळं सोडून द्यायचं। मारणाऱ्या वेगळ्या, ही वेगळी करायची। कधी करायचंय ते? आपलं घराचं काम कंप्लीट झाल्यावर, म्हणजे ते नंतरचं। ते आत्ता म्हणतायत की शेळ्यांना उन्हात 1 तास तरी फिरवा। तर आता नाही, आम्ही म्हणजे बाहेर तर जागा नाही, तुम्ही बघू शकता, सामान आहे सगळीकडं। आणि आत्ता तरी काहीतरी सोय करायलाच पाहिजे, तसं इकडून आहे मोकळं थोडं। आणि पिसा, तुम्ही म्हणताय की पिसा असतील म्हणून झाला असेल। पिसा आहेत, पण त्याच्यावर आम्ही म्हणजे करतो औषध पाणी, पण आता ते जनावरच आहे शेवटी, काय सगळ्या नाही जाणार ना। महिन्याला थोडंफार करतो आम्ही औषधं, ते त्यांच्या अंगावरनं औषध टाकायचं, ते सगळं पावडर। गोचड्यांसाठी, गोचड्या भरपूर कमी झाल्यात आता, गोचड्यांचं औषध लावून। पण शेवटी ते जनावरच ना, जनावरात राहणारच नाही। आता तरी आपण हे करायला आल्यापासून पिकांमध्ये फरक पडलाय, सारखंच आपण औषध मारायला लागलो। तर ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान कमेंट करत जा। खूप धन्यवाद।